जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार नगरपरिषद अंतर्गत असलेल्या नंदुरबार शहरातील धुळे रोड परिसरातील शहरातील ज्ञानदीप सोसायटी या ठिकाणी सुमारे 1 कोटी रुपये खर्चाच्या नमो उद्यानाचा भूमिपूजन सोहळा राज्याचे गृह राज्यमंत्री तथा महसूल ग्रामविकास व गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी नंदुरबार विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह अक्कलकोवा मतदारसंघाचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी, नंदुरबार पालिकेच्या नगराध्यक्ष सौ रत्न चंद्रकांत रघुवंशी, नंदुरबार शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राम रघुवंशी यांच्यासह नंदुरबार पालिकेचे बांधकाम सभापती देवेंद्र जैन, आरोग्य सभापती प्रीतम धंडोरे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, शिक्षण मंडळ सभापती भावना गुरव, महिला बालकल्याण सभापती शीतल वसावे उपस्थित होते। तसेच प्रभागातील नगरसेविका सौ रेखा भरत चौधरी व वैष्णवी मोहितसिंग राजपूत तसेच पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी परिसरातील नागरिकांना आमदार चंद्रकांत रघुवंशी तसेच राज्यमंत्री योगेश कदम यांनी मार्गदर्शन केले। यावेळी पालिकेचे नगरसेवक किरण रघुवंशी, कुणाल वसावे, सोनिया राजपूत, ज्योती राजपूत, मनकुवर गिरासे, वंदना साळुंखे, मनीषा वळवी, सायली रघुवंशी तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी सभापती व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश पराडके, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके, धडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनसिंग पावरा आदी उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमो उद्यान करण्यासाठी हा माझ्या समोर प्रश्न होता। शेवटी आपण सगळ्यांनी मिळून मार्ग काढला की धुळे रोडला एकही बगीचा नाही, बाकी सगळ्या ठिकाणी तिकडे दंडपाणेश्वर आहे, तिकडे सीबी गार्डन आहे, मध्ये बटेसिंग भैयांचं गार्डन आहे, शिवधाम आहे। आपण इथं गार्डन करावं आणि म्हणून मी साहेबांना विनंती केली की आपण येतात आहे तर आमचं 1 कोटी रुपयाच्या उद्यानाचं भूमिपूजन करावं। साहेब तुम्हाला शब्द देतो की पावसाळ्यानंतर दिवाळीपर्यंत अत्यंत दर्जेदार उद्यानाची निर्मिती इथे करून मला स्वतःला परत आणणार आणि उद्घाटन मी तुमच्या हस्तेच करणार, कारण अत्यंत चांगलं काम आम्ही नंदुरबारमध्ये करत आहोत। म्हणूनच नंदनगरीची जनता त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि साहेबांना आज भूमिपूजन करत असताना शहरामध्ये जे वातावरण पाहतोय, मला वाटतं या 1 कोटीच्या भूमिपूजनाचा व्यवस्थित होणारच आहे, परंतु आपण सर्व नगरवासियांनी शिवसेनेवरती ठेवलेला जो विश्वास आहे, नक्कीच हा विश्वास त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवक आणि ह्या सार्थ करून दाखवतील विश्वास करतो।